नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील एकमेव शैक्षणिक चॅनल बघताय तुम्ही. म्हणजे महाराष्ट्रात अनेक शैक्षणिक चॅनल आहेत, परंतु आपण नवीन काहीतरी क्रिएटिव्हिटी दाखवत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलची डिमांड जास्त आहे. सो प्लीज तुम्ही जर चॅनलवरती नवीन आले असणार तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 9वीची द्वितीय घटक चाचणीची जी काही आहे, तुमची द्वितीय घटक चाचणी, जिला तुम्ही सेकंड युनिट टेस्ट बोलता, घटक चाचणी क्रमांक 2 बोलता, अजून काही बोलत असणार काही प्रॉब्लेम नाही. तर हिची विद्यार्थी मित्रांनो आपण घटक चाचणी क्रमांक 2 इयत्ता 9वीची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2ची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. भाग 1ची आम्ही ऑलरेडी बघितलेली आहे, ऑलरेडी अनालिसिस केलेली आहे. जर तुम्ही ती व्हिडिओ बघितलेली नसेल विद्यार्थी मित्रांनो, सो प्लीज तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक प्रोव्हाइड करू, तसेच चॅनलवरती जाऊन तुम्हाला मिळेल ती व्हिडिओ. तुम्ही एकदा चेक करा, थोडंसं चॅनलवरती आमच्या थोडंसं तुम्ही रिसर्च करा किंवा त्यावरती चेक करा, तुम्हाला नक्की मिळेल. अदरवाईज तुम्हाला जर ती व्हिडिओ सापडत नसेल, डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या ग्रुपला तुम्ही जॉईन करा. तिथं तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल, पर्सनली कॉन्टॅक्ट नंबर. तिथं तुम्ही डायरेक्टली आम्हाला कॉल वगैरे करू शकता, टेक्स्ट मेसेज वगैरे करू शकता. त्यांना आम्ही तुम्हाला 100% हेल्प करू. तुम्ही आम्हाला फक्त व्हॉट्सअपला मेसेज टाकल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत ते PDF पोहोचवण्याचं काम करू. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला तर पुढे जाऊया. बघा आता विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2ची प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. मी पुन्हा एकदा सांगायला आवडेल, मला घटक चाचणी परीक्षा क्रमांक 2 2021-22 इयत्ता 9वी आणि ही प्रश्नपत्रिका असणारी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2ची. भाग 1ची आम्ही ऑलरेडी ॲनालायसिस केलेली आहे. ही प्रश्नपत्रिका जरी 2021-22ची असली तर चालू वर्षाला ही तुम्हाला अगदी उपयुक्त ठरणार आहे, नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओला बघा आणि जेही विद्यार्थी असणार ना, ज्यांनाही या परीक्षेला पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील, त्यांनी या प्रश्नपत्रिकेला सांगितलं गेलेलं किंवा या स्क्रीनवरती जी प्रश्नपत्रिका दिसत आहे तिला पूर्णपणे ॲनालायसिस करण्याचा प्रयत्न करा, तिला पूर्णपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, तिला पूर्णपणे सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकामध्ये दिला आहे, प्रत्येक विधानासाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पर्याय क्रमांक विधानासमोर लिहा. एकमध्ये आहे तुम्हाला किण्वन प्रक्रियेदरम्यान किण्वपेशी कार्बोदकाच्या रूपांतर टिंबटिंबमध्ये करतात. त्यामध्ये 4 पर्याय दिले आहे. अ मध्ये आहे तुम्हाला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज, त्यानंतर ब मध्ये आहे तुम्हाला अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर क मध्ये आहे तुम्हाला प्रथिने आणि मेद, त्यानंतर ड मध्ये आहे तुम्हाला स्निग्ध आम्ले आणि ॲमिनो आम्ले. बघा 4 पर्याय दिले आहेत, यापैकी जो काही योग्य पर्याय आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. आम्ही इतर जी की भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत, मराठी झालं, हिंदी झालं, इंग्रजी झालं, या तिन्ही विषयांची तुम्हाला व्हिडिओ चालू असतानाच उत्तरे सांगितले. तसं इतिहासाचा आम्ही प्रयत्न करूयात, भूगोलचाही प्रयत्न करूयात. सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आम्ही ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत. तर तुम्ही प्लीज वॉच करा, सर्व व्हिडिओज मिळतील तुम्हाला तुमच्या घटक चाचणी क्रमांक 2च्या, घटक चाचणी क्रमांक 1च्या आणि वार्षिकची जी पेपर असणार आहे तुमचे, वार्षिकच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. कारण आम्ही वार्षिक पेपर जे असणार आहे तुमचे पुढील येणारे वार्षिक पेपर, त्याची प्रश्नपत्रिका आम्ही टाकणार आहोत. द्वितीय सत्राचे पेपर वगैरे आम्ही अपलोड करणार आहोत. त्यानंतर दुसरा आहे टिंबटिंब हा मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे. यामध्ये आहे तुम्हाला अ मध्ये प्रमिस्कश, त्यानंतर आहे तुम्हाला ब मध्ये अनुमिस्तक, त्यानंतर आहे तुम्हाला मस्तिष्क पुच्छ, त्यानंतर ड मध्ये आहे तुम्हाला चेतारज्जू. ठीक आहे. त्यानंतर 3 मध्ये आहे तुम्हाला अनुवांशिक लक्षणे मातापित्यांकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात, म्हणून टिंबटिंब अनुवांशिकतेचे कार्यकारी घटक म्हणतात. यामध्ये आहे DNA ना, त्यानंतर आहे RNA ना, त्यानंतर आहे गुणसूत्रांना आणि ड मध्ये आहे तुम्हाला जनुकांना. यामध्ये जो काही योग्य पर्याय आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर खाली सहसंबंध पूर्ण करामध्ये आहे एक स्त्री 44 अधिक XX प्लस पुरुष दिला आहे, तर तो तुम्हाला सहसंबंध लिहायचा आहे, फक्त कोरिलेशन. आणि हे फक्त तुम्हाला आत्ताच नव्हे, तुम्हाला 10वीला बोर्डला देखील विचारलं जातं. ठीक आहे, आता नाही परंतु वार्षिकलाही विचारलं जाईल. ठीक आहे. त्यानंतर आहे मेंदूतील पोकळ्या, मस्तिष्क निलय, त्यानंतर आहे मेरुरज्जूतील पोकळी. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, सहसंबंध लिहायचा आहे. त्यानंतर आहे तुम्हाला प्रश्न 2 खालील विधानाची शास्त्रीय कारणे लिहा. कोणती 2 कारणे लिहायची आहे. अंतरस्रावी ग्रंथींना नलिकाहीन ग्रंथी असे म्हणतात. त्यानंतर आहे दुसऱ्यामध्ये तुम्हाला तंतुनिकीय विकार हे केवळ मातेकडून संक्रमित होतात. त्यानंतर 4 मध्ये आहे तुम्हाला क्ष किरण दुर्बीण ही पृथ्वीवर उभी केली जात नाही. त्यानंतर ब मध्ये आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची आता तुम्हाला उत्तरे लिहायची आहे, ज्यामध्ये पहिला आहे न्यूटन पद्धतीच्या दुर्बीणची नामनिर्देशित आकृती काढा. दुसरा आहे तुम्हाला खालील अगोतक्ता पूर्ण करा. खालील अगोतक्ता पूर्ण करायचा आहे, ज्यामध्ये आहे उपयुक्त सूक्ष्मजीवन. आता बघा आपल्याला अगोतक्ता पूर्ण करायचा आहे उपयुक्त सूक्ष्मजीवन. यामध्ये तुम्हाला 4 नावे वगैरे टाकून हा जो काही तक्ता आहे तो पूर्ण करायचा आहे. बघा अनेक विद्यार्थी बोलणार आम्हाला इक्वेशन पेपर थोडीशी हार्ड वाटते, अवघड वाटते, आम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. चिंता करण्याची गरज नाही. सर्वांनी व्हॉट्सअप वगैरेला मेसेज करा. टेलिग्राम बघा, टेलिग्राम ग्रुपला जर तुम्ही जॉईन केलेलं असेल तरच तुम्हाला PDF प्रोव्हाइड करण्यात येईल. म्हणजे जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं असेल, कमेंट केलेलं असेल, सबस्क्राईब केलेलं असेल, तसेच तुम्ही सबस्क्राईब करून आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन केलं असेल, देन तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करतायत, तर मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड करेल. अदरवाईज फुकट फाकट तुम्ही
जर येत आहे कोणाकडनं नंबर घेऊन, तुमचा फ्रेंड आहे त्याच्याकडनं नंबर घेतला आणि मग तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज टाकताय, तर आम्ही तुम्हाला अजिबातही मदत करणार नाही. ठीक आहे, तुम्ही आमच्याला 50 याच्यावरनं जरी मेसेजेस केले तरी आम्ही तुम्हाला हेल्प करणार नाही, अजिबातही नाही. कारण आम्ही पहिले प्रूफ मागतो व्हॉट्सअपवरती, तुम्ही आमचे सबस्क्रायबर आहात का, आम्हाला फॉलो केलेलं आहे, सबस्क्राईब केलेलं आहे की नाही, टेलिग्राम ग्रुपला जॉईन केलेलं आहे की नाही, देणंच आम्ही तुम्हाला ते PDF प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, आणि आम्ही परमनंट जॉईन करत असतो प्रत्येकाला. त्यामुळे तुम्ही प्लीज या व्हिडिओला लाईक सोबत कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला सर्वप्रथम जॉईन करा. देन तुम्ही मला मेसेज करा, तुम्हाला 100% PDF आन्सरसोबत प्रोव्हाइड करणार आम्ही. त्यानंतर आहे तिसरा, प्रतिजैविक म्हणजे काय. प्रतिजैविक म्हणजे काय तुम्हाला ते लिहायचं आहे. त्यापुढे अजून एक प्रश्न आहे, प्रतिजैविक म्हणजे काय, विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणजे काय. त्यानंतर आहे तुम्हाला चौथा, अनुवर्तन म्हणजे काय, प्रकाश अनुवर्तन म्हणजे काय. म्हणजे अनुवर्तन म्हणजे काय लिहायचं आहे आणि प्रकाश अनुवर्तन म्हणजे काय हे देखील तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पाचवा आहे तुम्हाला, खाली लघुतक्ता पूर्ण करा. खाली लघुतक्ता पूर्ण करायचा आहे तुम्हाला. गुणसूत्राचे प्रकार लिहायचे आहेत. आता 4 गुणसूत्राचे प्रकार लिहा. कोणती 4. प्रश्न 3 दिला आहे, खालील प्रश्नांची उत्तर लिहा. कोणती 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे आणि यासाठी तुम्हाला 5 गुण दिले आहेत. प्रत्येक प्रश्न फक्त 1 मार्काला आहे, प्रत्येकी एक प्रश्नाला 1 गुण आहे. तर तुम्ही जे प्रश्न तुमच्याच्याने सॉल्व्ह होतील ते प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही याची उत्तरे लिहायची आहे. फक्त 1 गुणासाठी आहे, 1 लाईनीमध्ये किंवा 1 ओळीमध्ये तुम्हाला याचं उत्तर लिहिता येणार असे हे प्रश्न असणार आहे. एक्सपेक्टेशन तर हीच आहे की तुम्हाला सोडवता यावं, पण तुम्हाला नसतील येत. माझी एक्सपेक्टेशन आहे तुम्हाला सोडवता यावं, पण जर तुम्हाला येत नसेल ना, सो तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला नक्की PDF प्रोव्हाइड करेल आन्सरसोबत. ओके, तर चला हा प्रश्न 3 काय आहे यामध्ये बघूया आपण. पहिला प्रश्न ज्यामध्ये आहे, प्युरिन म्हणजे काय. प्युरिन म्हणजे काय हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे, लिहायचं आहे, उत्तर लिहायचं आहे. फक्त 1 लाईनमध्ये उत्तर, 1 ते 2 ओळीत उत्तरे लिहायची आहेत. त्यानंतर आहे, मेंडलच्या एकसंकर संतातील स्वरूपाविदा गुणोत्तर लिहा. त्यानंतर आहे तिसरा, शिक्षण क्षेत्रामध्ये कोणत्या उपग्रहाचा उपयोग केला जातो. त्यानंतर चौथा आहे विद्यार्थी मित्रांनो, अंडाशय या अंतर्स्रावी ग्रंथीद्वारे कोणते संप्रेरक स्रवले जाते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे थोडंसं काय आहे ना, हे PDF वगैरे स्कॅन करताना किंवा तिकडे प्रिंटिंग वगैरे करताना थोडीशी शाई जास्त झालेली आहे. दॅट्स वाय हे PDF थोडंसं म्हणजे जे काही अक्षर आहेत तेवढे स्पष्ट दिसत नाही आहे, परंतु तुम्ही तिथे करेक्शन करून घ्या, काही हरकत नाही. PDF तुम्हाला देणारच आहोत आम्ही. ठीक आहे, आणि ते उत्तरासोबत देणार आहोत, त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याचीच गरज नाही. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मस्तिष्काचे कार्य लिहा. त्यानंतर आहे तुम्हाला 6वा, किण्वन म्हणजे काय. त्यानंतर आहे 7वा तुम्हाला, रायझोबियम जीवाणू कोठे असतात. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, घटक चाचणी क्रमांक 2 द्वितीय घटक चाचणी, सेकंड युनिट टेस्ट नंबर 2 क्लास 9 सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 ची क्वेश्चन पेपर इथे समाप्त झालेली आहे. या व्हिडिओशी रिलेटेड तुमचा काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून आम्हाला विचारा. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक, आपल्या व्हिडिओची लिंक तुम्ही प्रोव्हाइड करत चला. कारण आपण फक्त इयत्ता 8वीसाठी किंवा इयत्ता 9वीसाठी व्हिडिओज अपलोड करत नाही, आपण इयत्ता 11वीसाठी, इयत्ता 12वीसाठी देखील व्हिडिओ अपलोड करतो. म्हणजे आपण महाराष्ट्रातील